झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा काही टिप्स। टिप नंबर 1, तांदळाचा पांढरा भात केल्यानंतर तांदळाचे पेज किंवा पाणी वरती जे येते ते पाणी केसांना लावल्याने केस चमकदार होतात। टिप नंबर 2, खीर बनवताना त्यात जायफळ पावडर घालू नये, यामुळे दूध फाटते। टिप नंबर 3, वांग्याचे भरीत बनवताना मसाला वाटला नसेल तर भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरे यांचे पाणी न घालता वाटण बनवले तरीही छान लागते। टिप नंबर 4, चेहऱ्याला हळद आणि रोज वॉटर मिक्स करून लावल्यास चेहरा उजळतो, शिवाय चेहऱ्यावर पिंपल्स देखील येत नाहीत। टिप नंबर 5, रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर करा, यामुळे भाजीला छान चव येते। टिप नंबर 6, भाकरीचे पीठ जुने झाले असेल तर कोमट पाणी टाकून पीठ मळा, यामुळे भाकरी बनवताना तुटणार नाही। टिप नंबर 7, भात हा दिवसाचाच खाल्ला पाहिजे। जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलेला भात खात असाल तर शरीरामध्ये फॅट्स जमा होऊ लागतात, तसेच पोटात गॅस, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते। टिप नंबर 8, पातळ केस दाट करण्यासाठी अवोकॅडो आणि केळीचा गर एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे आणि ही पेस्ट केसांना लावून 30 ते 40 मिनिटे ठेवावी, याने केस दाट होऊ लागतील। टिप नंबर 9, पनीर तेलात तळण्यापेक्षा बटर मध्ये परता, यामुळे पनीरची भाजी अजूनच टेस्टी बनेल। टिप नंबर 10, चहा सोबत चपाती खाल्ल्याने पोटात सूज आणि ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो। टिप नंबर 11, उंची वाढवायची असेल तर पालकाची भाजी खा, याने उंची वाढते। टिप नंबर 12, जमिनीवर झोपल्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो। टिप नंबर 13, कुठेही अचानक पोटात दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून घ्या, लगेच पोटदुखी कमी होते। टिप नंबर 14, छातीत दुखत असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर लिंबू सरबत प्या। टिप नंबर 15, बाजरीची भाकरी दुधात खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद देखील वाढते। टिप नंबर 16, चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड झाल्यावर ट्रे मध्ये टाका, मग फ्रीज मध्ये ठेवा, याने बर्फ चमकदार बनतो। टिप नंबर 17, चिकन बिर्याणी किंवा अंडा बिर्याणी बनवताना वरून तळलेला कांदा घालावा, यामुळे बिर्याणीची टेस्ट अजूनच वाढते। टिप नंबर 18, नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यात थोडेसे मीठ आणि तेल टाका आणि यामध्ये नूडल्स शिजवा, नंतर नूडल्स काढून थंड पाण्याने धुवा, असे केल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत। टिप नंबर 19, पाव, ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सर मध्ये घालून कांदा लसूण मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा, मस्त चटणी तयार होते। ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप मस्त लागते। टिप नंबर 20, सर्दी खोकला असेल तर आले, काळी मिरी, लवंग, दालचिनी, ज्येष्ठ मध पाण्यात उकळून हा काढा घ्या, याने सर्दी खोकला बरा होईल। आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।